नमस्कार मंडळी. आमच्या घरातले अर्धे मेंबर तर सर्दी खोकल्याने जाम झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जरा आराम मिळावा म्हणून आज शेंगोळ्या बनवल्या होत्या. तेही सगळ्यात सोप्या पद्धतीने. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. तर मी अर्धा किलो हुलग्याचं पीठ घेतलं. आमच्याकडे फक्त हुलग्याच्या पिठाच्या शेंगोळ्या बनवतात. वाटणाला लसूण, तिखट आणि कोथिंबीर इतकंच. अर्ध वाटण पिठात मिसळून घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पिठाला रेस्ट देऊन इकडे जिऱ्याची फोडणी द्यायची आणि आपलं राहिलेलं वाटण टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. परतून झाल्यावर त्यात पाणी टाकायचं, थोडं जास्तच टाकायचं आणि उकळी यायला ठेवायचं. 5-10 मिनिटांनंतर पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. मला तर काहीही बनवताना टेस्ट करायची सवयच आहे. तुम्हाला पण अशी काही सवय आहे का? मग पीठ चांगलं मळून साच्यात टाकायचं आणि शिंगोळ्या बनवायला सुरुवात करायची. शर्वी पण आली बघा मला मदतीला. माझं गुणी पिल्लू. शर्वीला सुद्धा शिंगोळ्या आवडतात बर का. मला तर शिंगोळ्या हा प्रकार लग्नानंतरच समजला. मी पहिल्यांदा खाल्ल्या तेव्हा मला बिलकुल आवडल्या नव्हत्या. नंतर हळूहळू आवडायला लागल्या. शर्वीला शिंगोळ्या तोडायला खूप मजा येत होती. ती टाचा वर करून करून शिंगोळ्या तोडत होती. शर्वीला शिंगोळ्या इतक्या माहिती झाल्यात की तिला नूडल्स दिसले तरी ती त्याला शिंगोळ्याच बोलते आता. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे. मग तयार झालेल्या सगळ्या शेंगोळ्या एक एक करून पाण्यात सोडून द्यायच्या आणि सगळ्यात शेवटी पिठाच्या राहिलेल्या खरवड्यात पाणी टाकून तेही शिंगोळ्यांमध्ये मिक्स करायचं. त्यानंतर अर्धा ते पाऊण तास मस्त शिजवून घ्यायचं. मग तुम्ही सुद्धा आपला हा पारंपरिक पदार्थ ट्राय करा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला. बाय.